आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। आणि आता बातमी तळ कोकणातून। सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यालय स्थळी आज बांधकाम विभागाचा कोट्यावधीची निविदा स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता। या दरम्यान एका भारतीय जनता पार्टीच्या कंत्राटदाराने मुख्यालयाच्या दरवाजावर बाउन्सर्स ठेवले होते। हे बाउन्सर्स कोणालाही आत येऊ देत नव्हते। ही बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी सेनेचे आमदार वैभव नाईक यांना फोन लावून तिथे बोलवले। यावेळी जमलेले उभाटा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाउन्सर्सना जोरदार झोडपले। विभागामध्ये अनेक कामं ही मॅनेज होण्याची पद्धत काही दिवस सुरू आहे। आज जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून आज जी ऑनलाईन टेंडर आहे त्या ऑनलाईन टेंडरमध्ये हार्ड कॉपी स्वतः येऊन देण्यासाठी हा यजब नियम या जिल्हा परिषदेने घातलेला आहे। आणि त्यामुळे आज सावंतवाडी पंचायत समितीचं 20 कोटीचं काम होतं, ती निविदा भरली होती। ही निविदा भरली असताना या ठिकाणी सकाळपासून 8 ते 9 स्पॉन्सर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते। त्याला या जिल्हा परिषदेच्या ओएस या विभागाच्या ओएस कार्यालय प्रमुखांनी तत्वता त्याला दुजोरा दिलेला आहे।
आणि 8 दिवस हे अनेक ठेकेदारांची जर पोलिसांनी स्टेटमेंट घेतली सकाळपासून जे ऑफिस होते त्यात ते माहिती की 8 लोकांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाची कागद तपासत होते. ही बाब आम्ही सतीश चव्हाण, संदेश पारकर, सुशांत नाईक नेतृत्वाखाली आम्ही एक आंदोलन जिल्हा अधिकाऱ्यांकडे करत होतो. तेव्हा आमच्या कानावर लक्षात आली. आम्ही म्हटलं की अर्ध्या रस्त्याने जाते, एक रस्त्याने झाली, परंतु नाईला जरी आम्हाला 1:30 वाजता इथल्या वरिष्ठ पोलिसांच्या अधिकाऱ्यांना घेऊन इथे यावं लागलं. तेव्हा इथल्या यादी आलेल्या ठेकेदारांची हे व्यवहारचे शिवीगाळ करत होते, बॉडीगार्ड होते, ते बाउन्सर होते ते, आणि त्यामुळे या बाउन्सरांचा इथे कुठलाही संबंध नसताना ह्या CCTV पोलिसांनी तपासावं. आणि त्याचबरोबर या सकाळपासून 2 भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते. ते CCTVमध्ये दिसेल, आम्ही त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण ते CCTVमध्ये दिसेल. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा भ्रष्टाचार करून अशा अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे हा पुतळा पडलेला आहे. काल एका आरोग्याच्या अधिकाऱ्यांवर ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई सोडून आरोग्याच्या एका महिला कर्मचाऱ्यांवर कशा पद्धतीने बोलला आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आणि त्यामुळेच या सगळ्या कामामध्ये जिल्हा परिषद बांधकाम सगळ्या कामामध्ये टेंडर मॅनेजमेंट पद्धत होते. आणि आज सकाळपासून 11:30 पासून इथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जे बांधकाम विभागाचे प्रमुख आहेत, ते सकाळपासून फोन स्विच बंद करून 11:30 मी 11 वाजता त्यांना एका कामासाठी फोन केला होता, 11 वाजता फोन लागला, परंतु हे बाउन्सर आल्यापासून 11:30 वाजल्यापासून आतापर्यंत ते फोन स्विच ऑफ करून आहेत. आणि त्यामुळे ह्याला पुष्टी येते. त्यामुळे या कामाच्या 8 ठेकेदार, आता मी माहिती घेतली त्यांच्याकडनं 8 ठेकेदारांनी हे अर्ज भरलेले आहेत. त्यांना कार्यालयाला मुदतवाढ द्यावी अर्जासाठी 8 दिवसाची, आणि अशी पद्धत येणाऱ्या या बाउन्सरवर, या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. साहेब म्हणजे ते बाउन्सर इथे काय करत होते असं तुमचं म्हणणं आहे? नाही, बाउन्सर आमचं काय करत होते ते पोलिसांचं काम आहे. खरं तर या पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर जिल्हा पोलीस प्रमुखांचं कार्यालय आहे. एक अर्धा किलोमीटरमध्ये जिल्हा पोरस्त पोलीस स्टेशन आहे. असं असताना 11:30 ते 2 वाजेपर्यंत 8 बाउन्सर धुमाकूळ घालत होते एखाद्या कार्यालयामध्ये. तर इथे प्रशासनावर कोणचा अंकुश आहे, पोलिसांचा कोणावर अंकुश आहे, हा खरं तर आता विषय आहे. त्यामुळे आम्ही तक्रार करण्याच्या पोलिसांनी सुमोटो तक्रार दिली पाहिजे, या अधिकाऱ्यांनी सुमोटो तक्रार केली पाहिजे. नाहीतर आम्ही उद्या स्वतः आम्ही पोलीस स्टेशनला येऊन या संदर्भात जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत की सामान्य जिल्ह्यातले जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना कामाने घेता अशा पद्धतीने मॅनेज होत जातात. आज वैभववाडीचं आपण बघितलं, पंचायत समितीचं कार्यालय थपाथपा कळतंय अशाच या निकृष्ट कामामुळे. त्यामुळे अशी निकृष्ट कामं झाली. जलजीवन मिशनचं एकही काम पूर्ण नाही आहे. आणि त्यामुळे ह्या जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आज ते किती वाजता येणार आहेत रे बाबा? तुमचे एक्झिक्युटिव्ह किती वाजता येणार आहेत? येणारच नाही. कुठली मीटिंग आहे? गेलं रे, पाटकर गेलंय ना. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.